बातमी मुंबईकरांसाठी महत्त्वाची आहे। मुंबईमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीची नोंद झाली आहे। विक्रोळीमध्ये मागच्या 24 तासामध्ये 229.5 मिलीमीटर म्हणजे सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे। सांताक्रूज वेधशाळेत देखील मागच्या 24 तासात 209 मिलीमीटर पाऊस झालाय। भायखळा, जुहू, वांद्रे आणि कुलाबा परिसरात देखील अतिमुसळधार पाऊस झालाय। दरम्यान पुढील 24 तासात पावसाची तीव्रता कमी होईल असा अंदाज आहे। दरम्यान हवामान विभाग हवामानाशी संबंधित इशाऱ्यांसाठी वेगवेगळ्या रंगाच्या कोडचा वापर करतं। यामध्ये रेड, ऑरेंज आणि येल्लोचा वापर होतो। हे अलर्ट नेमके कशासाठी वापरले जातात, त्यांचा अर्थ काय आपण पाहूया। तर एखाद्या भागात अतिमुसळधार, अतिवृष्टी किंवा ढगफुटीचा अंदाज असतो, अशा वेळी रेड अलर्ट जारी करण्यात येतो। रेड अलर्ट म्हणजे मोठ्या संकटाची शक्यता। ऑरेंज अलर्ट म्हणजे काय, तर मुसळधार पावसाचा अलर्ट म्हणजे ऑरेंज अलर्ट, ज्यामध्ये आपत्ती येऊ शकते। नागरिक आणि प्रशासन सतर्क असावं यासाठी हा अलर्ट दिला जातो। तर येलो अलर्ट म्हणजे काय, हवामान बदलामुळे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाल्यास हवामान खात्याकडून येलो अलर्ट दिला जातो।